आज बरेच दिवसानंतर मी ब्लॉग काढते आहे, कारण इतक्या दिवसापासून सेम रुटीन होतं. काय नवीन दाखवावं मलाही काही कळत नव्हतं. पण आज खूप 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 स्पेशल दिवस आहे. काय आहे मीच सांगते. आज आहे 29 जुलै आणि आज आहे आषाढ पौर्णिमा. आजपासून वर्ष वासाला प्रारंभ होते आणि आज आहे गुरुपौर्णिमा, ज्या दिवशी 5 परिव्राजकांना भगवान बुद्धांनी दीक्षा दिलेली होती. आणखी एक स्पेशल दिवस आहे. सो आज आहे आमच्या गोड परीचा म्हणजे माझ्या बहिणीचा हॅपी बर्थडे. सो यावेळेस आम्ही ठरवलं आहे की तिचा बर्थडे खूप वेगळ्या पद्धतीने करावा, कारण आतापर्यंत सेम तेच घरी केक आणायचा, कट करायचा, आपण खायचा, बस इतकंच होतं. पण आज वाटलं की काहीतरी वेगळं करायचं. ते वेगळं काय करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघावं लागेल. आणि आज खूप छान कॉजसाठी आम्ही जाणार आहे. तुम्ही नक्कीच बघ आणि बघा अस्मीचा बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट करणार आहोत. हे सर्व आम्हाला घेऊन जायचं होतं बाहेर. ते सगळं मी असं काढून ठेवलेलं होतं एका ठिकाणी, जेणेकरून विसरू नये, आणि सगळं असं रेडी करून ठेवलेलं. नमो नमोला आजीनी छान छान वॉश केले. किती छान दिसतंय नमो नमो. आता वर्षवास प्रारंभाच्या सुरुवातीला आईनी छान असं मूर्त्यांना छान वॉश केलेलं आहे. चमचम करत आहे मूर्ती. छान असे फुलं सुद्धा आणलेले आहेत. वाव, अनघा नमो नमोला फूल वाहते आहे. वाव, अनघाने बघा किती छान केलेलं आहे. खूप सुंदर. नमो कर अनघा, नमो करून घे. आता फूल लावले ना, नमो कर, नमो कर बेटा. 29 जुलैला गुरुपौर्णिमेसोबत वर्षवास प्रारंभ सुद्धा आहे, त्यामुळे फोटोंना हार चढवले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आपले गुरुंना छान असे फूल टाकून त्यांच्या मूर्तीला नमन केलं. सर्वांना आषाढी गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला प्रत्येक व्यक्तीत एकतरी गुरु सापडतो, ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकतो. ती वस्तू असते, प्राणी असते किंवा व्यक्ती असते. आयुष्याच्या टप्प्यावर भेटलेल्या त्या प्रत्येक गुरुला माझ्याकडून साष्टांग दंडवत प्रणाम. आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा. अस्मीचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे अस्मी. अस्मी रेडी आहे. छान. आता आम्ही बाहेर जातो आहे. काय काय समोर होणार आहे ते सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही नक्कीच बघा आणि बनून राहा. अंगाची शेष उडत आहे ना इनिशियली बघू. अंगाची शेष अंगा शेष पकडून ठेवणे तर उडून जाणार तुझी शेष. वातावरण खूप सुंदर आहे. चालले बरेच दिवसानंतर अनघा बाहेर चालले आहे फिरायला. सगळे सांगत आम्ही अस्मीचा बर्थडे काही वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करू आज. कोणाचा बर्थडे? आता माशीचा बर्थडे. अंगाच्या बर्थडेला वेळ आहे. मध्ये सगळीकडे ऑरेंज अलर्ट केलेला आहे, कारण काल भरपूर पाऊस झाला. शाळांमध्ये पाऊस गेलेला आहे, पाणी भरपूर झालेलं आहे, मुलांकडे गाड्या दबलेल्या आहे, त्याच्यामुळेच ऑरेंज अलर्ट आहे. आणि सगळीकडे शाळा सुद्धा बंद आहे. पण सकाळपासून आतापर्यंत खूप ऊन होती. तसंच आम्ही बाहेर आलो, बघा पाऊस सुरू झालेला आहे. बघू आता काय होते. पावसाने साथ दिली पाहिजे आम्हाला घरी येईपर्यंत, कारण छोटीशी अनघा आमच्या सोबत आहे. ए पावसा, थोडंसं निवांत घे. पावसाळा सुरू झालेला आहे आता. वातावरण इकडे मावशीचा आणि अनघाचं सुरू होतं. ए रे पावसा तुला देतो पैसा. सो फायनली आम्ही पोहोचलो नालंदा वस्तीस्तवीर वृद्धाश्रम इथे. बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि समोर सगळ्या आजींना भेटण्याची उत्सुकता तर आहेच आहे. बाहेर जेवण आलं होतं. अजून येणार आहे वाटतं ना संध्याकाळी. नाही संध्याकाळी आलं नाही. आम्ही त्या दिवशी विचारलं तर म्हणतो बुधवारी पौर्णिमा आहे, दोन्ही टाइम येणार आहे. 29 ना 29. हो हो बरोबर आहे.
नमो नमो कर. आजीला विचार तब्येत कशी आहे आजी. जेवण झालं? हो जेवण झालं. जेवण आलं तर 1 वाजता आलो जेवण करून झालं. झोपले. काय जेवले? भात भाजी पोळ्या कढी भजे. आज पौर्णिमा आहे तर जास्त आणून दिलाय ना लोकांनी. रोजही घेते का मग तेवढं? रोजही आणून देते. तू बनवता इथे नाही रोज आणून देतात म्हटलं की बनवता तुम्ही जेवण? हो नाही कधी कधी येते. नाही तर इथंच स्वयंपाक होते. सकाळी येते सायंकाळी बाई येते. ते आई झोपली आहे. जे काही आम्ही सोबत आणलेलं होतं ते तिथे आम्ही त्यांना दाना स्वरूप तिथे देऊन दिलं. आश्रमात गेल्यावर कळलं की ऑलरेडी त्यांचे जेवण झालेले होते. त्यांच्यामुळे ते काही आता ते खाणार नव्हते जे काही आम्ही आणलेलं होतं. तसंही वयाचे लोक असल्यामुळे जास्त ते खात नाही. त्यांचं एक ठराविक वेळ असतो त्यावेळेसच ते खातात. त्याच्यामुळे आम्ही जे काही नेलं होतं ते भांड्यात तिथे काढून ठेवलेलं. डाळ काढून ठेवली आणि परत जे काही बाकीचं सामान नेलेलं होतं इडली वगैरे ते सगळं असं आम्ही वेगळं काढून ठेवलेलं त्यांच्या भांड्यांमध्ये. जेणेकरून जेव्हा त्यांना ते खावंसं वाटणार तेव्हा ते खाऊन घेणार. हिचा आज वाढदिवस आहे. हिला हॅपी बर्थडे म्हणा. आशीर्वाद द्या. काळजी घ्या तब्येतीची. ठीक आहे येत राहू आम्ही आता अजून द्या. आशीर्वाद द्या मला. कशी आहे तुमची तब्येत? एकदम भिंतीला चिपकून का बरं झोपल्या? थंड येते. चला ना ये. हिचा वाढदिवस आहे आज. आता मला 26 संपलं 27 आपका आशीर्वाद लेने के लिए तो आए हम लोग. अरे क्या नहीं बेटा इधर आ रे तू आ रे इधर आ रे इधर है झोपले का? चल कपिलू. Birthday to you, happy birthday dear Asmita, happy birthday to you. यावेळेस अस्मीचा बर्थडे आमच्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल होतं. यावेळेस आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला आणि इथून पुढे पण करत राहणार. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो घरी यायला. सो आमची इथे फायनली ऑटो राईड आलेली होती आणि आता तिथून वृद्धाश्रमातून सगळ्या आजींना भेटून आम्ही आता चाललोय घरी. आता आम्ही चाललोय घरी. मला का बघा मम्माला तर पूर्ण विसरूनच गेली आहे. फक्त माशी 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 माशीची दुलारी अनघा. आता आम्ही घरी आलेलो आहे आणि खूप छान वाटलं. अस्मीचा फर्स्ट टाइम असा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे घरून कोणाचा तरी. याच्या पुढेही असे बर्थडे सेलिब्रेट करत राहू. खूप छान वाटलं तिथे जाऊन. त्याचा ॲड्रेस डिटेल ॲड्रेस मी कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तुम्ही सुद्धा तिथे जाऊन तुम्हाला काय डोनेट करायचं ते करू शकता. राणी दुर्गावती चौकला हे आश्रम आहे, ओल्ड एज होम आहे. खूप छान वाटलं तिथे गेल्यावर. एक कुठेतरी वाईटही वाटलं की म्हातारपणात मुलं आईवडिलांना सहारा देऊ शकत नाही. खूप 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 टिकेस्पद गोष्ट आणि खेदाची गोष्ट आहे. असो जग गोल आहे. तुम्ही कधीतरी म्हातारे होणार आहात. बघू तेव्हा मग काय होतं. असो मी या मताची आहे की दान केल्यावर एका हाताचं केल्यावर मी त्या गोष्टीला मान्यता देते की एका हाताने दान केलं की दुसऱ्या हाताला नाही कळलं पाहिजे. मी ती गोष्ट मानते. पण एवढं टाकण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट होऊ शकतं आणि खूप खूप चांगली फिलिंग आहे असं सेलिब्रेट करण्याचं. त्याच्यासाठी सगळी मी क्लिप टाकलेली आहे. संध्याकाळी छोटंसं सेलिब्रेशन असणार आहे. त्यानंतर अस्मीचा बर्थडे कंप्लीट होणार. खूप छान वाटलं आहे सगळं करून. एक
मनाची शांतता मिळते जी पैशाने कधीच मिळणार नाही. हाय, अस्मीचा बर्थडे केक बटरस्कॉच फ्लेवर आणलेला होता आणि खूप यम केक होता. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर अस्मी, हॅपी बर्थडे टू यू. सो अस्मीला मम्मीनी आणि मी असं ओवाळून घेतलं आणि तिच्या भावी आयुष्यासाठी खूप सारे आशीर्वाद दिले. तू कायम अशीच हसत राहा अस्मी, हेल्दी राहा आणि कायम अशी यशस्वी होत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. Happy birthday.